नमस्कार. चला आज महाराष्ट्रातल्या अशा एका गावाची गोष्ट पाहूया जे अनेकांसाठी विकासाचं एक उत्तम उदाहरण बनलं आहे. ओळख करून घेऊया कोकणातल्या तरंडळी गावाची. ऐका, ह्या गावच्या सरपंचांचे हे शब्दच गावची ओळख करून देतात. ह्या एका वाक्यातच त्यांचं ध्येय आणि आत्मविश्वास दिसतो. पण मग आदर्श गाव म्हणजे नक्की काय, आणि तरंडीला आदर्श का म्हणायचं? चला याच प्रश्नांची उत्तरं आपण ह्या प्रवासात शोधूया. तरंदळेच्या यशाचा खरा पाया म्हणजे तिथले लोक आणि त्यांची तत्व. चला तर मग हा पाया जरा जवळून पाहूया. तरंदळे खरं तर साधारणपणे 1500 लोकांचं एक लहानसं गाव आहे, पण इथले आकडे खूप काही सांगून जातात. उदाहरणार्थ इथलं लिंग गुणोत्तर बघा. दर 1000 पुरुषांमागे तब्बल 1024 स्त्रिया. हे प्रमाण राज्याच्या सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या जास्त आहे. म्हणजे हा फक्त एक आकडा नाहीये, हे त्या गावातल्या समानतेच्या विचारांचं आणि स्त्रियांना मिळणाऱ्या आदराचं प्रतिबिंब आहे. आणि हाच समानतेचा विचार आपल्याला शिक्षणातही दिसतो. बघा, साक्षरता दर 82% जास्त आहे, आणि विशेष म्हणजे महिलांच्या शिक्षणावर दिलेला भर हेच तर दाखवून देतं की गावाच्या विकासाचा खरा पाया शिक्षणच आहे. बरं, पाया तर मजबूत आहे, विचार चांगले आहेत, पण या विचारांना प्रत्यक्षात कसं आणलं? कृतीतून काय घडलं? त्यांनी थेट कामालाच हात घातला. अगदी मूलभूत गरजांपासून सुरुवात केली. स्वच्छ पाणी पुरवठा, पक्के रस्ते, संपूर्ण गावभर स्वच्छता. इतकंच नाही तर आधुनिक कचरा व्यवस्थापन, विजेची बचत करणारे LED दिवे आणि पाणी वाचवण्यासाठी जलसंधारण, म्हणजे प्रत्येक आघाडीवर काम झालं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? ही प्रगती कुणी बाहेरून येऊन लादलेली नाही. हा बदल घडलाय लोक सहभागातून. दर महिन्याला ग्रामसभा होते, जिथे प्रत्येक जण आपलं मत मांडतो आणि निर्णयांमध्ये सहभागी होतो. एकीकडे परंपरा आणि दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार. तरंडळेने हे दोन्ही साधलंय. डिजिटल ग्रामपंचायत ही संकल्पना प्रत्यक्षात आणून त्यांनी आपलं प्रशासन अधिक पारदर्शक आणि सोपं केलं आहे. आता याचा अर्थ काय? तर प्रशासनात पूर्ण पारदर्शकता, सरकारी योजनांची माहिती आणि ऑनलाईन सेवा आता प्रत्येकाच्या बोटांच्या टोकावर आहेत. आणि हो, लोकांना आपलं मत मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालंय. आता इतकं चांगलं काम झाल्यावर त्याची दखल घेतली जाणारच, नाही का? तरंदळेचे हे सामूहिक प्रयत्न आणि दूरदृष्टी कोणापासून लपून राहिली नाही. या कामाची पोचपावती मिळाली ती पुरस्कारांच्या रूपात. निर्मल ग्रामपासून ते तंटामुक्त गावपर्यंत अनेक राज्यस्तरीय सन्मानांनी तरंदळेच्या आदर्श गाव मॉडेलवर जणू शिक्कामोर्तबच केलं. पण यश मिळालं म्हणजे थांबायचं असं इथलं गणित नाहीये. उलट भविष्यासाठी त्यांची एक मोठी आणि स्पष्ट योजना तयार आहे. आणि हे भविष्य कसं असेल हे त्यांच्या सरपंचांच्या या एका वाक्यातच दिसतं. स्वयंपूर्ण आणि हरित तरंदळे. किती सुंदर ध्येय आहे बघा. म्हणजेच त्यांचा पुढचा सगळा भर असणार आहे शाश्वत विकासावर. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं, ई-गव्हर्नन्सला आणखी मजबूत बनवणं, महिला सक्षमीकरण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हरित ऊर्जा प्रकल्पांवर काम करणं.